सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे होनाळी तालुका देवणी जिल्हा लातूर दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020 प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण दिव्य जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे बाळ थोडा धुमाचा बेस वाढवा आवाज वाढवा धूम लेफ्ट राईटला मॉनिटर हा टाळ क्या बात है हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 हरि
कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवुनिया करकटावरी ठेवुनिया सुंदर ते ध्यान उभे तुळशी हार गळा कास पीतांबर तुळशी हार गळा कास पीतांबर आवडले निरंतर याची धार आवड निरंतर याची ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर हे आवड निरंतर हेची धार आवड निरंतर हेची धार मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित मकर कुंडले तळपती श्रवणे तळपती श्रवणे कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित तुळशी हार गळा कास पीतांबर तुळशी हार गळा कास पीतांबर आवड निरंतर याचे ध्यान आवड निरंतर याचे ध्यान हार गळा कासे पीतांबर आवड निरंतर याचे ध्यान आवड निरंतर याचे ध्यान तुका म्हणे माझेची सर्व सुख माझेची सर्व सुख तुका म्हणे माझेची सर्व सुख माझेची सर्व सुख तुका म्हणे माझेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने माझेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर आवड निरंतर याची धार आवड निरंतर याचे ध्यान तुळशी हार गळा कासे पीतांबर हार गळा कासे पीतांबर आवड निरंतर याची धान आवड निरंतर याची ताळी 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 ताळी
हरी जय जय विठोबा रखुमाई हा जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हा 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई तेज धोपार कुमाये विठोबा रखुमाई कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी त्वा विठ्ठल बरवा त्वा माधव बरवा टाळ 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 पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी माधव बरवा हरी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी त्वा विठ्ठल बरवा त्वा माधव बरवा भव्य सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बोला हरी सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर त्वा विठ्ठल बरवा त्वा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाबा कुमा देवी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम अपुल्या माहेरा जाईन मी आता 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 निरोपया संता हाती आला निरुपया संता हाती आला निरुपया संता हाती आला सुख दुःख माझे ऐकले कानी माझे ऐकले कानी सुख दुःख माझे ऐकले कानी माझे ऐकले कानी कळवळा मनी करुणेचा मनी करुणेचा मनी करुणेचा करुणी सिद्ध मूळ सावले भातुके मूळ सावळे भात करुणी सिद्ध मूळ सावले भातुके मूळ सावळे भात
येती एके दिसे न्यावयासी एके दिसे न्यावयासी एके दिसे उद्या 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 न्यावयासी. त्याची पंथे माझे लागले से चित्त त्याचे पंथी माझे लागले से चित्त त्याची पंथे माझे लागले से त्याचे पंथी माझे लागले से चित्त वाट पाहे नित्य माहेराची वाट पाहे नित्य माहेराची वाट पाहे नित्य माहेराची सुख दुःख माझे ऐकिले कानी दुःख माझे ऐकले कानी सुख दुःख माझे ऐकिले कानी माझे ऐकले कानी कळवळा मनी करुणेचा कळवळा मनी करुणेचा कळवळा मनी करुणेचा तुका म्हणे आता येतील न्यावया म्हणे आता येतील न्यावया तुका म्हणे आता येतील म्हणे न्यावया आता येतील न्यावया अंगे आपुलिया माय बाप इंडिया पुलिया माय बाप इंडिया पुलिया माय बाप सुख दुःख माझे ऐकिले काई दुःख माझे ऐकले सुख दुःख माझे ऐकिले काई माझे ऐकले कळवळा मनी करुणेचा मनी करुणेचा कळवळा मनी करुणेचा विठोबा रखुमाई टाळी हा हा सगळे सगळे जय जय विठोबा रखुमाई हरी हरी विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हा 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 विठोबा रखुमाई हरी 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई आपुल्या माहेरा जाईन मी आता आपुल्या माहेरा जाईन मी आता आपुल्या माहेरा जाईन मी आता जा जा आपुल्या माहेरा जाईन मी आता पुला माहेरा जाईन मी आता आपुल्या माहेरा जाईन मी आता आपुल्या माहेरा जाईन मी आता आपुल्या माहेरा जाईन मी निरोप या संता हाती आला निरोप 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 या क्या बात है? संता हाती आला उद्याचा निरोप आज आला निरोप या
निरोप निरोप या संता हाती आला सुख दुःख माझे ऐकिले कानी सुख दुःख माझे ऐकिले कानी निरोपया संत हाती आला निरोपया संत ए हो सुख दुःख माझे ऐकिले गाणे सुख दुःख माझे ऐकिले काहने कळवळा मने वाह करुणेचा करुणेचा बहुत बढ़िया गुरुजी करुणेचा हा कळवळा मनी कळवळा मनी कळवळा मनी कळवळा मनी कळवळा कळवळा हा मनी हे मनी मनी कळवळा हा हा कळवळा 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 मनी करुणेचा सुख दुःख माझे ऐकिले कानी सुख दुःख माझे ऐकिले कानी सुख दुःख माझे ऐकिले कळवळा मनी मनी कळवळा हे मनी वा वा रे कळवळा मनी करुणे कळवळा रे कळवळा मन कळवळा मन कळवळा मन
करुणेचा कळवळा मनी करुणे सुख दुःख माझे आई केले काणी बोला, टाळी वाजवा, चला टाळी वाजवा सगळेजण आनंदाने टाळी वाजवा. मोठ्या प्रेमानं आनंदानं प्रभूचं नामचिंतन करा. सर्वजण टाळी वाजवा. जीवनातलं सर्व सुख दुःख विसरून भगवान परमात्म्याचं भजन करा. स्वतः जगाचा मालक सध्या पंढरपुरामध्ये नाही, सध्या होणारी गावामध्ये जगाचा मालक आहे. कारण भक्ताशिवाय देवाला करमत नाही आणि सध्या मंदिर बंद केलेलं असल्यामुळे देव नक्की या भक्ताच्या मेळ्यात आलेला असला पाहिजे. माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही उभा तेथे. एक टाळी वाजवा सगळे. जगाच्या मालकाला घ्या, बोलून घ्या सगळ्यांनी. स्वतःच्या डोळ्यासमोर जगाच्या मालकाची मूर्ती घ्या आणि परमात्म्याला विनंती करा की या संकटातून लवकरात लवकर आम्हाला मोकळं करवावं. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज महालक्ष्मी माता छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज संत भगवान बाबा भारत माता की बोलो रे भाई सब संतर की जय. टाळी टाळी माय बाप टाळी. हा हा विठाला 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 विठाला. आपुल्या माहेरा जाईन मी आता. आपुल्या माहेरा जाईन मी आता. निरोपया संता हाती आला. सुख दुःख माझे ऐकिले कानी. कळवळा मनी करुणेचा. करुणी सिद्ध मूळ साऊले भातुके. करुणी सिद्ध मूळ साऊले भातुके. येती एके दिसे न्यावयासी. त्याची पंते माझे लागलेसे चित्त. वाट पाहे नित्य माहेराची. तुका म्हणे आता येतील न्यावया. तुका म्हणे आता येतील न्यावया. अंगे आपुलिया माय बाप. सुख दुःख माझे ऐकिले कानी. कळवळा मनी करुणेचा. श्री संताची या माता चरणावरी माता चरणावरी श्री संताची या माता चरणावरी माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती बोलो सांभाळा. विश्रांती बोलो सांभाळा. विश्रांती बोलो सांभाळा. विश्रांती बोलो सांभाळा. वाढले अंतरी प्रेम सुख. अंतरी प्रेम सुख. वाढले अंतरी प्रेम सुख. श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत.
विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या जये गावी केला वास त्याशी नसावे उदास विठ्ठल आपुल्या माहेरा जाईन मी आता आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोपया संता हाती आला सुख दुःख माझे ऐकिले कानी कळवळा मनी करुणेचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणाकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राची लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अगदी सोपा जवळजवळ सर्वांच्या पाठांतरातला टाळकरी मंडळीच्या जवळजवळ अभंग पाठांतरातला नसला तर अक्षर कानावून गेलेले आहेत. बरोबर आहे का नाही बालाजी? मग सगळ्यांच्या पाठ परिचयाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. अभंग 5 चरणाचा आहे. अभंग 5 चरणाचा आहे. वैकुंठ गमन या प्रकरणातला अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज एका सासूरवासनीचं रूपकात्मक चिंतन करून या जीवाचा भगवान परमात्मेके ओढा कशा पद्धतीने आहे याचं चिंतन करतात. सेवेकरता निवडलेला अभंग हा 5 चरणाचा आहे. तुम्ही मला महाराज अगोदरच तुम्ही कीर्तन सुरू करायला उशीर केला आणि त्याच्यात एवढा मोठा अभंग तुम्ही कीर्तनासाठी घेतला. आता हा संपायचा कधी हे नंतर बघू, पण अभंग मोठा घेतला त्याचं गुरुजी एकच कारण आहे, अभंगाच्या मोठेपणाखाली आपलं लहानपण झाकत असतं म्हणून अभंग मोठा घेतला. तुकोबारायांचा अभंग मोठा आहे, त्याचा कधी भंग होणार नाही. आपण लहान आहोत, मग त्यांच्या अभंगाखाली आपण झाकले जाऊ हा एक उद्देश हातामध्ये होता म्हणून हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. दुसरा एक योग असा आहे, उद्या पंढरीची वारी आहे. बरोबर आहे? म्हणजे वारकरी संप्रदायाचं संतांचं जर माहेर कोणतं असेल तर पंढरपूर हे माहेर आहे. माहेर संतांचे नामया स्वामी केशवाचे, आणि त्या माहेराला जाण्याचा ओढा आपल्यालाच नाही तर जगातल्या सगळ्या भक्ताला माहेराला जाण्याचा भूषण महाराज ओढा आहे का नाही खरंच सांगा. सगळ्याला त्या माहेराला जाण्याचा ओढा लागला, पण आता या संकटामुळे जाता येत नाही म्हणून तुका म्हणे आता येतील न्यावया. बघू आता 12 वाजल्याच्या नंतर वारी सुरू होणार आहे आणि झाला उशीर थोडा तर होऊ द्यावी. मोठी एकादशी उजडुस्त कीर्तन केलं तरी काय अडचण आहे का सांगा. बरोबर आहे का नाही महाराज? हा आता हे बघा काय होत असते थोडं कमी जास्त आहे. बरोबर आहे का नाही महाराज? हा चला लक्षात घ्या. सर्वांना मनापासून धन्यवाद. सुंदर महालक्ष्मी मातेच्या या 6व्या वर्धापन दिनाच्या, आता परिहार तर रोजच ऐकतोय आपण, 6व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे होनाळी ग्रामस्थ मंडळीच्या वतीने या ठिकाणी आयोजित केला जातोय. आणि त्यातली ही कीर्तनाची सेवा हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज साठे यांच्या वतीनं माझ्याकडे आलेली आहे. आणि त्या आता काय तर रोजचं चालते. बरोबर आहे का नाही? ही सेवा समर्पित करण्याच्या उद्देशानं आपण सगळेजण मोठ्या आनंदानं मोठ्या प्रेमानं ग्रामस्थ मंडळ समस्त ग्रामस्थ आणि तरुण मंडळी होनाळीकरांच्या वतीनं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. एकाचं नाव घेतलं तर एकाचं राहून जाईल आणि पुन्हा लोक म्हणतील शेलक्याचेच घेतले. बरोबर आहे का नाही? त्याच्यापेक्षा मला नाव कुणाचं घ्यायचं नाही. नवीन येणाऱ्याला महाराज नाही, पण मला सगळ्या खोडी माहीत झालेल्या आहेत, त्याच्यामुळे मी कुणाचं नाव कधी घेणार नाही. म्हणून सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांना विनम्र भावाने अभिवादन करतो. महाराष्ट्राचं वैभव आपले लाडके गायक नारायण महाराज खिल्लारी गुरुजी आवर्जून उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण शंकर महाराज सगळी ही मंडळी विद्यार्थी मंडळी घेऊन उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार संतोषजी महाराज वनवे शास्त्री या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मित्र बालाजी महाराज सुकणीकर हेही उपस्थित आहेत. मृदंग सम्राट महाराष्ट्राचे लाडके मृदंग वादक भरतजी महाराज पठाडे आवर्जून उपस्थित आहेत. त्यांना धन्यवाद देतो. बसलेल्यापैकी आमचे रमेश महाराज की व्यासपीठ चालक आहेत तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण आमच्या वारकरी संप्रदायाचे एक वारकरी रत्न भूषण महाराज तळणीकर आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांना मनापासून धन्यवाद. सर्व महाराज मंडळीला विनम्र भावाने बाहेरून आलेल्या सगळ्यांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करूया. चिंतन सेवेला प्रारंभ करूया. चिंतनातला अभंग हा तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराजांच्या गाथेतला 5 चरणाचा आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज जीवदशा ही कसली दशा आहे आणि जीवदशेतून
स्वस्वरूपाकडे म्हणजे शेवटचा अंतिम टोक जर काय असेल तर मिळवायचं असेल तर भगवान परमात्मा, आणि जीवाचा भगवान परमात्म्याकडे नेमका ओढा कसा आहे हे एका सासूरवासीन स्त्रीच्या माध्यमातून एक रूपक हातामध्ये घेऊन तुकोबराई या अभंगाच्या मध्ये पटवून देतात. कारण काय बघा, सासूरवासनीचं दुःखच काही वेगळं असतं महाराज, बरोबर आहे का नाही? सासूरवासिनी इथं बसलेल्या सगळ्या महाराज, जात सासूचा सोसेना कुणी माहेराच येईना, कोणी माहेराच येईना, कोणी माहेराच येईना, जात सासूचा सोसेना कोणी माहेराच येईना. आवाज द्या पक्वाचा. कोणी माहेराच येईना, कुणी माहेराच येईना. सासूचा सोसना कोणी माहेराच येईना, सासूचा सोसेना कुणी माहेराच येईना. हा, 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 टाळं. कोणी माहेराच येईना, सासूचा सोसना कोणी माहेराच येईना, सासूचा सोसना कोणी माहेराच येईना, कोणी माहेराच येईना, वा दादी वा. कोणी माहेराच येईना, जात सासूचा सोसेना कोणी माहेराच येईना, कोणी माहेराच येईना, कोणी माहेराच येईना. बस, ती सासूरवासी स्त्री म्हणते, जात सासूचा सोसेना आणि कोणी माहेराच येईना. अहो, या सासरच्या लोकांनी एवढा त्रास दिलेला आहे. हे नेमकं सासर कोणतं, ही सासू कोणती, हे नवरा कोणता, ही ननंद कोणती, या सगळ्या गोष्टी याच्यातून आज आपल्याला बघायच्यात. नाथ महाराज तर स्पष्ट म्हणतात, मरू दे रे सासू खंडराया, मरुदे रे सासू खंडेराया, मरुदे रे सासू खंडेराया, खंडराया तुझं करीते नवस, खंडेराया तुझं करीते नवस, खंडराया तुझं करीते नवस. मरू दे सासू, तुझं करीते मरू दे सासू खंडराया. मरुदे रे सासू खंडेराया, मरुदे रे सासू खंडेराया. सुना कशा गुलाबी कलर करून हसल्या बघा ना आता सगळे एकदम. मरू दे रे सासू खंडराया. ही सासू कोणती आहे? ही तुमची सासू नाही, तर ही सासू वेगळ्या पद्धतीची आहे महाराज. याचं चिंतन आपल्याला या ठिकाणी करायचंय. हे सासू मरू दे म्हणल्यावर कशा खुश झाल्या बघा ना, लगड्या अशा आनंदानं अशा टवटवीतच झाल्या लगे. पण सासानी तोंड बेकार केले ना, बरोबर आहे का नाही? त्याचं काय असू द्या, लक्षात घ्या. जीवाचा स्वस्वरूपाकडे नेमका ओढा कशा पद्धतीने काय आहे? मुळातच जीव दशा, ही दशाच कसली दशा आहे? जीवदशेचं नाव टाकत असताना आम्ही हमेशा नाव टाकलं काय? जीवदशा म्हणजे दुर्दशा आहे महाराज, बरोबर आहे का नाही? कारण जीवदशा म्हणजे स्वतंत्र दशा नाही, पारतंत्र्यातलं जीवन आहे. जीवन कसं आहे? पारतंत्र्यातलं आहे. कुणाच्या तरी ताबा या जीवावर आहे. जीव स्वतंत्र नाही महाराज. जीव स्वतंत्र आहे का? हो बोला, स्वतंत्र आहे जीव? जीव स्वतंत्र नाही महाराज, पारतंत्र्यातला जीव आहे महाराज. लक्षात घ्या. याच्यावर कुणाचा तरी बडदा आहे, याच्यावर कुणाचा तरी दबाव आहे. आणि पराधीन असल्यामुळं महाराज, पराधीना समाधान नोहे जान कल्पांती. पराधीन माणसाला जीवनात कधीच समाधान मिळणार नाही. ही तुमच्या नोकऱ्या सुद्धा पराधीन आहेत महाराज, लक्षात घ्या, बरोबर आहे का नाही? जिने पराधीन आणि का हाती, जिने पराधीन आणि का हाती, दृढपाशी बहु बांधिलो संचिती, दृढपाशी बहु बांधिलो संचिती. प्रारब्ध क्रियमान सांगाती भुवंडिती सत्ता मात्रे आपुलिया. सांगाती भुवंडिती सत्ता मात्रे आपुलिया. अहो, पराधीन माणसाचं जिन हे दुसऱ्याच्या हातातले. दृढपाशी बहु बांधिलो संचिती, प्रारब्ध क्रियमान सांगाती भुवंडिती सत्ता मात्रे आपुलिया. अहो, पराधीन जीवन आहे. म्हणून इकडे लक्ष द्या. आपल्या देशासाठी, या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी
या देशातल्या अनेक वीर जवानांनी, अनेक शूरवीरांनी प्राणाचं बलिदान दिलं, पण देश स्वातंत्र्य मिळवलं महाराज. त्यांना माहिती पारतंत्र्यातलं जिणं काही कामाचं आहे का? कुणाच्या तरी दबावाखाली राहणं हे चांगलंय का? ओ बोला, चांगलंय? कुणाच्या तरी दबावाखाली राहणं चांगलं नाही. म्हणून हे देश स्वातंत्र्य मिळवलं महाराज. मिळवलं का नाही सांगा? म्हणून 15 ऑगस्टला आपण काय म्हणतो? कोणता दिवस म्हणतो? हा, गोड जीवन स्वातंत्र्य दिन म्हणतो, बरोबर आहे का नाही? त्या दिवशी या भारत देशावर मोठं संकट होतं. इंग्रजांनी काय केलं होतं? ताबा मिळवला होता आणि त्यांना याच्यातून बाहेर काढलं. तो दिवस म्हणजे स्वातंत्र्य दिन आहे महाराज. स्वातंत्र्य दिन आहे म्हणजे याचा अर्थ काय? त्यांना पक्का माहिती पारतंत्र्यातली एक नको, पारतंत्र्यातली एक भाकरी नको, स्वातंत्र्यातली अर्धी खाल्लेली बरी महाराज. लक्षात येते का? मग जीव सुद्धा पराधीन आहे महाराज. आणि या जीवावर पहिला ताबा कुणाचा? तर जीवावर पहिला ताबा आहे कर्माचा. कुणाचा? कर्माचा आहे महाराज. जीव हा कर्मानं बांधलेला आहे आणि कर्म जसं झोका दिन गुरुजी, तसं माणसाला झोका खावा लागतो का नाही? खरंच सांगा, हा, खावाच लागतो महाराज. जसं कर्म झोका दिन तसा झोका खावा लागतो का नाही? लक्षात घ्या महाराज. ते तसं फिरवीन तसं फिरवावं लागतं. कर्मे देता झोले, प्रयत्न करिता काही न चले, प्रयत्न करिता काही न चले, प्रयत्न करिता काही न चले. कर्मे देता झोले, प्रयत्न करिता काही न चले, प्रयत्न करता काही न चले. प्रयत्न कर्मे झोले, प्रयत्न करिता काही न चले, प्रयत्न करिता काही न चले, प्रयत्न करिता काही न चले. कर्मे देता झोले, प्रयत्न करिता काही न चले, प्रयत्न करिता काही न चले, प्रयत्न करिता काही न चले, काही न चले, काही न चले. आनंदाचा गजर विठुरायाचा मौजे होनाळी येथे दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.